नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आज आपण गिलक्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 2 गिलके घेतलेले आहेत, ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याचे आपल्याला गोल गोल काप करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला यासाठी बेसन घेतलेला आहे, यामध्ये मी ओवा घालत आहे। अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे। लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। यामध्ये मी धना जिरा पावडर घातली आहे। पाव चमचा हळद घातली आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहेत आणि थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे। यामध्ये मी चिमूटभर सोडा घातला आहे। तर हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेते। आपल्याला भजी काढता येतील इतपत पीठ आपल्याला पातळ करायचं आहे। पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे भजे हे छान होतात। अशा प्रकारे आपलं पीठ भिजून झाले आहे। यामध्ये मी 1 चमचा गरम तेल घातलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये मी गिलके घालून भजे करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये गिलक्याची भजी सोडून घ्यायची आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत। मी आता सर्व भजे करून घेते। हे आपल्याला मीडियम गॅसवरच तळायचे आहेत, त्यामुळे भजे हे छान कुरकुरीत होतात आणि गिलकंही छान शिजल्या जातं। आता आपण भजे उलटे करून घेऊया। दोन्ही साइडनी भजे हे छान तळल्या गेले पाहिजे। अशा प्रकारे आपले भजे हे तळून तयार झालेले आहेत। आता ते आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। तुम्ही नक्की करून बघा गिलक्याची भजी आणि कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।